नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूबरचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, तुमच्या घरामध्ये जर लग्नायोग्य उपवरसे मुलं आणि मुली असतील तर त्यांचे विवाह जमत नाही, तर त्यासाठी काय उपाय असतील तर त्याबद्दलची आपण माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विवाह होण्यासाठी काही साधे सोपे उपाय सुचवले जातात। हे उपाय जरी म्हणायला साधे सोपे असले तरी पण ते श्रद्धापूर्वक करावे लागतात, तरच त्या उपायांचं फळ त्या उपायकर्त्याला नक्की मिळतं। तर बघा, लग्न जमण्यासाठी काय करावं, कोणते उपाय करावे, का लग्न जमत नाही या संबंधी अनेक ठिकाणी माहिती आपण पाहिलेलीच असते। तर बघा, जर आपण ह्या माहितीचा वेळेवर योग्य असा उपाय केला तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल। आता बघा, तुळशीचं लग्न होणारच आहे, तर त्याच्यानंतर आपले लग्न सराईचा सीझन चालू होतात आणि तुमच्या घरामध्ये जी कोण उपवर मुलं मुली असतील तर त्यांचे लग्न जमलेले नसतील तर त्यासाठी हे उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत, अगदी छोटे छोटे। तर बघा, आता उपाय पहिला आपण पाहूया। उपवर मुलाला किंवा मुलीला ज्यांचं लग्न करण्याचा तुम्ही विचार करत आहात, तुमच्या घरामधील जी मुलगा किंवा मुलगी आता लग्नाच्या वयाची झालेली आहे, तिच्यासाठी तुम्ही बऱ्याच दिवसापासून स्थळ बघताय किंवा बघायला सुरुवात करत आहात। त्या मुलीला किंवा त्या मुलाला योग्य असं स्थळ मिळावं आणि खूप स्थळं पाहिली आहेत आणि तुम्ही थकलाय, तिच्यासाठी योग्य स्थळ मिळावं किंवा मुलासाठी योग्य स्थळ मिळावं। तुम्ही यासाठी काय करायचं, तुमच्या घरामध्ये जे श्रीकृष्ण आहेत त्यांचं दर बुधवारी पूजा करायला सांगायची। श्रीकृष्णाची मूर्ती म्हणजे काय, आपल्या देवघरामध्ये जो बाळकृष्ण असतो, तुमच्यापैकी बरेच जण बाळकृष्णाला रंगनाथ म्हणून देखील ओळखत असतील। तर बघा, दोन्ही एकच आहेत। बाळकृष्णाच्या मूर्तीची त्या मुलाला किंवा मुलीला पूजा करायला सांगायची। पूजा कशी करायची तेही मी तुम्हाला सांगते, काही अवघड नाही। तर त्याच्यापूर्वी तुम्हाला अगोदर एक गोष्ट सांगते, तुमच्या घरामध्ये देवघरात जर बाळकृष्ण उपलब्ध नसतील, बाळकृष्णांची मूर्ती नसेल किंवा ज्या मुलीचं लग्न करायचं आहे तो मुलगा ती मुलगी नोकरी व्यवसाय निमित्ताने बाहेर असेल आणि बाळकृष्णांची मूर्ती घरी असेल, तर अशा वेळी काय करायचं, एखादा बाळकृष्णांचा किंवा श्रीकृष्णांचा फोटो विकत घेतला आणि त्या फोटोची तुम्ही जिथे राहत आहात तिथे एखाद्या पीजी मध्ये राहत असाल किंवा भाड्याची रूम घेऊन राहत असाल तर तिथे तुम्ही त्या फोटोची पूजा केली तरीही चालेल। आणि त्या फोटोची पूजा करणं काही अवघड नाही किंवा मूर्तीची पूजा करणं काही अवघड नाही। मूर्तीची पूजा करणं शक्य होणार आहे त्यांनी काय करायचं, पहिल्यांदा बाळकृष्णांच्या मूर्तीला पाण्याने स्नान घालायचं, त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालून देवाला स्थापन करायचं। चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावायचा किंवा हळदीचा टिळा लावायचा, त्याच्यानंतर तुळशीचं पान अर्पण करायचं। त्याचबरोबर तुम्ही एखादा गोड पदार्थ जो आहे तो नैवेद्य म्हणून त्यांना ठेवू शकता, पण त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवायला अजिबात विसरायचं नाही। किंवा मग तुम्हाला अगदीच गोड पदार्थ ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा एखादा पदार्थ, भलेही मग तो तिखट असेल तरी चालेल, पण अशा पदार्थाचा नैवेद्य तुम्हाला ठेवता येईल। कारण पिवळी फळं जी असतील, पिवळी फुलं असतील, अन्नपदार्थ असेल तर ते श्रीकृष्णांना विशेष प्रिय आहेत। दुसरा अर्थ असा की आपलं लग्न जमावं म्हणून हे उपाय आपण करतो। तर मग लग्न जेव्हा सराई सुरू होते तेव्हा ती पहिली प्रक्रिया केली जाते। पहिली काय होतं, हळद लावली जाते आपल्या लग्नामध्ये। त्या हळदीचं पिवळ्या रंगाचं प्रतीक म्हणून आपण इथे पिवळ्या रंगाचं एखादं फळ, त्याचबरोबर एखादी मिठाई किंवा एखादा तिखट पदार्थ किंवा नैवेद्य ठेवला तरीही चालेल। आणि पूजा करताना तुपाचा दिवा लावून मग तुम्ही या श्रीकृष्णांना ओवाळायचं आहे। लग्न जमावं, आपल्याला सुयोग्य असा वर किंवा वधू मिळावी यासाठी प्रार्थना करायची, अगदी मनापासून प्रार्थना करायची। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि तुम्ही ही पूजा अशा पद्धतीने पूर्ण करून घेऊ शकता। लक्षात ठेवा, दर बुधवारी सकाळी किंवा मग तुम्हाला मिळेल त्या वेळेत, सकाळ किंवा संध्याकाळ, दुपारची तुम्हाला जरी वेळ मिळत असेल तरी तुम्ही ही पूजा केली तर
तरी चालेल, पण मनापासून करा. मनापासून केलं तर तुमचं लग्न 100% जमेल आणि तुम्हाला सुयोग्य असा वर किंवा वधू मिळणार आहे. तुमच्या विवाह ठरण्याच्या मार्गातील अडथळे दूर होऊन तुमचा विवाह नक्की साध्य होईल. तर नक्की तुम्ही हा उपाय करा. यानंतर दुसरा उपाय आपण पाहूया. तर बघा, हा उपाय उपवर मुलांच्या मातापित्यांनी करायचा आहे. आई वडिलांनी केला तरी चालेल, किंवा मग त्या मुलाने किंवा मुलीने आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन केला तरीही चालणार आहे. बघा, अनेक वर्ष कुलदेवतेचं दर्शन आपण करत नाही. कुलदैवत असतं, कुलदेवी असते. उदाहरणार्थ तुमचे कुलदेव जे आहेत, कोणाचे स्वामी आहेत, खंडोबा महाराज आहेत जेजुरीचे किंवा पालीचे, बरेच ठिकाणं आहेत. तर कुठलेही असो, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुमची कुलस्वामिनी जी असेल, तुळजापूरची देवी असो, महाराष्ट्राची अखंड देवी तुळजाभवानी असो, महालक्ष्मी असो, यमाई देवी असो, जी कोणती देवी असो, तिथे तुम्ही जाऊन दोघांचं दर्शन घ्यायचं, कुलदेवी आणि कुलस्वामिनीचं. तर तुम्ही दिवस कोणता निवडावा हे अजिबात विचार करू नका. आपल्या मार्गातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपण कुलदैवताला जायचं ठरवलं आहे. तर तुम्हाला देवाला जायचंय यासाठी कोणताही दिवस निवडावा हे पाहण्याची किंवा ठरवण्याची, विचार करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही जर तुमचा वेळ ठरवा आणि कुलदैवताचं दर्शन घेऊन या. बऱ्याच वेळा काय होतं, कुलदेवतेच्या बऱ्याच अडीअडचणी आपल्याला असतात. आपण दररोजच्या कामाच्या गराड्यामध्ये किंवा जे काय आपली जी रोजच्या धगधगीच्या जीवनामध्ये गडबड चालू असते, ते आपण कुळाचार कुलधर्म पाळत नाही, व्यवस्थित करत नाही आणि याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. तुम्ही सगळ्यांना विसरा, पण कुलदैवताला अजिबात विसरू नका. त्यामध्ये आपले कुलस्वामी येतात, कुलस्वामिनी येते आणि त्यांचं दर्शन करणं, योग्य वेळेमध्ये त्यांचा कुलाचार करणं, कुलधर्म असेल तो करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर एकदा तुम्ही कुलदेवताला एक संपूर्ण कुटुंब जाऊन या, किंवा ज्यांचं लग्न करायचंय मुला मुलींचं, त्याच्या मुलीने मुलाने आई वडिलांनी नक्की जाऊन या आणि दर्शन तुम्ही नक्की घेऊन या. दर्शन घेते वेळी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार म्हणजे तुम्ही जेवढे जण गेले आहात तेवढ्यांनी तुमच्या ज्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची, तुमची मुलगी असेल मुलगा असेल ज्याचं लग्न जमावं म्हणून तुम्ही प्रार्थना करायची आहे. तर योग्य स्थळ मिळावं, कोणती अडीअडचणी येऊ नये तिच्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये. तर यासाठी नक्की तुम्ही तुमच्या कुलदैवताकडे प्रार्थना करू शकता. तुम्ही तिथे नारळ वाढवू शकता, फोडू शकता. त्याचबरोबर तुम्ही त्या ज्या कुलदेवतेची ओटी जी आहे ती भरायची आहे. तुमचे कुलदेव आहेत त्यांच्या मानपानासाठी जे काय नेता येतं, म्हणजे जेजुरीचे खंडेर आहे त्यांच्या मानपानासाठी घोंगडी, काठी, भंडारा, बेल, दवणा, धोत्राचं पान, त्यानंतर बघा पांढरं धोतर म्हणजे पांढरं कापड नेलं जातं. आणि पालीचा जर खंडोबा असेल तर त्यांना संपूर्ण पोशाख नेला जातो. माळसाची ओटी नेली जाते, बाणाईची ओटी नेली जाते. त्यानुसार तुम्ही त्यांचं मानपानाचं साहित्य घेऊन जायचंय. जिथे कुठे मंदिर असेल, मूळ पीठ जिथं असते तर तिथे सगळं काय आपल्याला अवेलेबल होतं, तर त्या दुकानातून तुम्ही खरेदी केलं तरी चालणार आहे. आणि तुम्ही जेव्हा या देवी देवतांकडे साकडं घालता की तुमच्या मुलाच्या विवाहासाठी, आणि तेव्हा तुम्ही अशी नक्की विनंती करा, जर माझ्या मुलाचं मुलीचं लवकरात लवकर योग्य वेळेत लग्न झालं, आमची ही जी इच्छा आहे ती पूर्ण झाली, तर तिच्या झालेल्या जोडीदारासोबत आम्ही तिला किंवा त्याला तुमच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा पाठवू आणि आम्ही सुद्धा येऊ, असं हात जोडून मनोभावे साकडं तुम्ही तुमच्या कुलदेवतेला घालायचं आहे आणि तिथून परत घरी यायचं. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुलदेवतेला कुलदेवीला दर्शनाला गेलात, दर्शन वगैरे झालं की घरी डायरेक्ट निघून यायचं, मध्ये कोणाच्याही घरी जायचे नाही. मग ते तुमचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, चला मग आलो तर त्यांना भेटून जावं, त्यांचं घर जवळ आहे तिथे जाऊन येऊया, तर त्या गोष्टी अजिबात करायच्या नाही. सरळ आपल्याला आपल्या घरी निघून यायचं. तुम्ही खूपच लांबचा प्रवास असेल, तुम्हाला हॉटेलवर राहायला लागणार असेल तर ते चालतं,
परंतु कोणाच्या घरी तुम्हाला जायचं नसतं, हे नेहमी लक्षात ठेवा. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी तुम्ही जाताय, तिथलं पाणी पिताय, त्यांनी शिजवलेलं अन्न खाताय, तर या गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाही. अशा वेळी आपल्याला सरळ आपल्या घरी निघून यायचं. जेव्हा घरी आल्यानंतर आपण आपल्या कुलदेवतेच्या टाकांची, मूर्तीची पूजा करतो, त्यांना नैवेद्य दाखवल्यानंतर मग आपल्या आपल्या घरचं अन्न ग्रहण करायचं आहे. घरी आल्यानंतर मंगळवार किंवा शुक्रवारचा दिवस पाहून तुम्ही कुलदेवतेच्या नावाने सवासणी जेवू घालायचे आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही घरून या कामासाठी कुलदेवतेच्या दर्शनासाठी निघणार आहात, तर त्या कुलदेवीचे टाक त्यांच्या भेटीसाठी न्यायला अजिबात विसरू नका. काही जण आपले सर्वजणच भेटीसाठी टाक नेतात, तसं केलं तरी चालेल, किंवा मग तुमच्या कुलदेवाचा किंवा कुलदेवीचा टाक तुमच्या सोबत नेला तरी चालणार आहे. हा सुद्धा 100% साध्य होणारा, म्हणजे ज्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं असा हा उपाय आहे. कारण जो कोणी कुलदेवाची सेवा चुकवत नाही किंवा वर्षभरामध्ये 2 वर्षातून एकदा तरी सहकुटुंब सहपरिवार जाऊन कुलदेवतेचे मानपान करतात, तर त्यांच्या कुटुंबावरती कधीही असं संकट येत नाही. आपल्याकडून कळत न कळत चुका होतात, म्हणून या गोष्टी होत राहतात, म्हणून आपण नक्की एवढं करायचं असतं. आता बघा, यानंतरचा तिसरा उपाय जो आहे, तर आपल्या देवघरामध्ये जे टाक असतात त्यांच्याबद्दल आपण आताच बोललो की जेही टाक तुमच्या देवघरामध्ये असतील तर ते एकदा तुम्हाला पाण्यामध्ये बुडवून पाहायचे आहे. जर बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या घरामध्ये असणारे मूर्ती, फोटो, टाक, इतर देवदेवतांचे टाक असतील, फोटो नाही, जे आपण टाक किंवा मूर्ती बोलतो ते फोटो तर आपण धुवत नाही, पुसून काढतो कपड्याने. आपण जेव्हा ह्या मूर्ती आणि टाक स्थानासाठी घेतो स्नानाला घालायला, तर त्यावेळेस आपण त्याच्यावर पाणी ओततो. जे टाक असतात, मूर्ती असतात, यंत्र असतात, तर ती पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी, म्हणजे जास्तीत जास्त 5 ते 4 मिनिटासाठी ठेवायची. एखाद्या टाकामधून, मूर्तीमधून, यंत्रामधून पाण्याचे जर तुम्हाला बुडबुडे येताना दिसतील तर समजून जायचं की ही मूर्ती, तो टाक किंवा ते यंत्र हे भग्न झालेले, खंडित झालेलं आहे, म्हणजे त्याला माशी लागलेली आहे. अशा वेळेस त्या मूर्तीची, जी कोणती मूर्ती, जो कोणता टाक आहे, यंत्र आहे, जी देवपूजेतली गोष्ट त्या पाण्यामध्ये तुम्ही बुडवलेली ती खराब झालेली आहे हे तुमच्या लक्षात येतं, तर ती तुम्हाला बदलून घ्यायची आहे, म्हणजे नवीन करून घ्यायची आहे. जेव्हा देवी देवतांच्या मूर्तीला, टाकांना, यंत्रांना अशी माशी लागते, ते भग्न होतात, त्यावेळी सुद्धा त्याचे दुष्परिणाम आपल्याला त्या कुटुंबातील व्यक्तींवरती दिसून येतात किंवा पाहायला मिळतात. म्हणून त्या गोष्टींची वेळच्या वेळी खबरदारी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला बघा, यासाठी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही. तुम्हाला जेव्हा लक्षात येईल की हा टाक भग्न झालेला आहे, ही मूर्ती भग्न झालेली आहे, तेव्हा 1-2 दिवसात तुम्ही ती मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करा, किंवा मग त्याच्यामध्ये पैसे टाकून तुम्ही दुसरी ती मूर्ती किंवा टाक बनवून घ्या. आल्यानंतर पुन्हा अभिषेक करा आणि त्यांची स्थापना विधिवत तुमच्या देवघरामध्ये करा. त्यानंतर आता बघा पुढचा उपाय, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न असतं, तर अशा लग्नामध्ये तुम्ही तुमच्या उपवर मुलाला, मुलीला नक्की घेऊन जायचं आहे. आणि जेव्हा लग्न लागतं, फेरे वगैरे होतात, त्याच्यानंतर त्या नवरदेव नवरीचा हात तुमच्या या उपवर मुलाच्या, मुलीच्या डोक्यावरती ठेवून घ्यायचा आहे. आणि यामुळे काय होतं की लग्न लागलेलं, जी मुलींनी हात ठेवल्यामुळे आपलं लग्न जे मुलांचं मुलीचं आहे तो लवकर लग्न होतं. आता हा जो काही नियम आहे, जो पाळायचा आपल्याला आपण ठरवला, तर आपल्या नातेवाईकांमध्ये नक्की आपल्या मुलींना घेऊन जायचं आणि त्या नवदाम्पत्याचा जो हात आहे तो आपल्या मुलींच्या डोक्यावर ठेवून घ्यायचा आहे, जी लग्नासाठी उपवर आहेत. यामुळे काय होतं की त्यांची लग्न जमण्याची शक्यता लवकर वाटते. आता हा उपाय अतिशय साधा सोपा आहे. कोणाला वाटेल की काय सांगतायत, असं केल्यावर लग्न जमतं का? पण तुम्ही एकदा करून तर बघा, केल्याशिवाय तुम्हाला अनुभव तर येणार नाही. आणि याला खूप मोठं पैसा वगैरे लागणार नाही किंवा तुमचा एवढा वेळ वाया जाणार नाही. तर नक्की तुम्ही हा उपाय करून पहा. आता ज्या नवदाम्पत्यांना तुम्ही हात ठेवायला लावणार आहोत, तर त्यांना सुद्धा मनातल्या मनात सांगायला लावायचा, याचं सुद्धा लग्न लवकर जमू दे. यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तो देखील एवढाच महत्त्वाचा आहे. अनेकदा काय होतो
की आमचा विश्वास नाही असं सांगून श्राद्ध पितरांचं कार्य करणं टाळलं जातं, पितरांना घास दिला जात नाही। अनेक ज्योतिषांना किंवा ब्राह्मणांनी सांगितलेले जे तारखा आहेत त्या टळलेल्या असतील किंवा आपल्या पत्रिकेत दोष नाहीत। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या पितरांचं कार्य कधीही चुकू नका। ज्याप्रमाणे आपल्या डोक्यावरती देवी देवतांचा आशीर्वाद असतो, कुलस्वामिनीचा आशीर्वाद असतो, कुलदेवांचा आशीर्वाद असतो, दोघांचा आशीर्वाद असतो, त्याचप्रमाणे कुलदेवतेचा आशीर्वादाप्रमाणे आपल्या पितरांचा आशीर्वाद सुद्धा असणं तेवढंच आवश्यक आहे। त्यामुळे बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं, नियम सुद्धा पाळला जातो, देवी देवतांच्या पितरांचं बरोबरच तुम्हाला देवकार्य सुद्धा पूर्ण करायचं आहे। म्हणजे देवांना जसं मानतो तेवढ्याच आपण पितरांना मानायचं। श्राद्धांना जे तिथी येतात म्हणजे आपण श्राद्धाला भाद्रपद महिन्यात आपल्या हयात नसलेल्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने तर्पण करतो, तिथी घालत असतो, पितृदान करत असतो, तर ते आपल्याला अजिबात चुकवायचं नाही। त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घराण्याला पितृदोष लागलेले असतात आणि लग्न जमायला खूप अडचणी येतात, तर हे सुद्धा तुम्ही पाहून घ्या। आणि यानंतर शेवटचा उपाय जो आहे, तुमच्या उपावर मुलाची किंवा मुलीची जनन शांती राहून गेलेली असते किंवा विधिवत पूर्ण केलेली नसते, अग्निभूमीवर नसताना जनन शांती केली तर ती फलित नाही। प्रत्यक्ष गायीच्या ऐवजी चांदीची गाय वापरून अनेक पुरोहित ब्राह्मण पूजा पूर्ण करतात। असे केल्याने सुद्धा जननी शांती जी आहे तो विधी पूर्ण होत नाही। अशा वेळी ते नक्षत्र भूमीवर असताना वशिणवाल्या देशी गाईला गुळ आणि गहू उपवर मुलाच्या हाताने खायला द्यायचे। तर बघा, हे करताना गाईच्या जिभेचा स्पर्श आपल्या हाताला होईल ही खात्री करूनच तोपर्यंत गाईला गुळ खायला देत राहायचे। हे सर्व जे बघा रस्त्यावरती गायी फिरतात त्यांना देऊ नका, कारण गायी बांधलेली नसेल तर ती शिंगाने तुम्हाला इजा होण्याची शक्यता आहे। तर या विधीमध्ये तुम्ही गोशाळेमध्ये व्यवस्थित बांधलेल्या गायीकडे जा, त्या गायीला गुळ आणि गहू खाऊ घाला। अशा पद्धतीचे हे उपाय आहेत, अतिशय साधे आणि सोपे आहेत आणि सगळेच करावेत असं मी तुम्हाला बोलणार नाही। यातलं तुम्हाला जे जमेल किंवा कुलदेवाचं देवीचं पितरांचं हे पूर्ण केलंय का, तुमच्याकडून होतंय का हे तुम्ही नक्की चेक करून पहा। नसेल होत तर ते उपाय तुम्ही नक्की करा। आणि जे बाकी जे उपाय आहेत, कुलदेवी कुलदेव पितरांच्या विरहित आहेत, त्यांच्यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही केला तरीही चालणार आहे। कोणताही एक उपाय करा, पण तो श्रद्धापूर्वक करा, मनापासून करा, मनामध्ये शंका कसलीही न ठेवता करा, म्हणजे त्या उपायाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल, यामध्ये काहीच शंका नाही। तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि असेच धार्मिक आध्यात्मिक आणि तुमच्या आवडीच्या विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।